यायला ह्या मध्यस्थी धंद्यात काही चव राहिलेला नाही. आजवर आयुष्यात असं कधीच झालेलं नाही. यायला कोण पण यावेळी मारून जायला लागले. धंदा करावा की धंदा बदलावा काय कळना. पट्टी पण पडलेला नाही गेल्या 6 महिन्यात एक पण. बा म्हणत होता मध्यस्थीचं काम करू नको, आपली शेती बरी. पण आपल्यात किडा, शेतीपेक्षा मध्यस्थीमध्ये लय पैसे कमवू असं बाला सांगितले. आता कुठल्या तोंडानं परत गावाकडे जाऊन शेती करायची आणि काही झोल करायचा काय कळना. 6 महिने झालं यायला काय नाही तिथे यायला धंद्या वैताग नाही. काय करायचं आता. अहो दादा इथं का बसलायस? तर मध्यस्थी तुम्ही जर असं पडणार तर कसं तुमच्याकडे पोरी येतील, पोरी बघायला आम्हाला पाहिजेत म्हणून. हां, आणि गावात तुमच्या नावानं बॉम्ब उठले वाटतं. तुम्हाला अजून एकदा मारहाण झाली वाटतं. होय झाल्या. जेव्हापासून तुझा मित्र सागर आहे ना आणि त्या लाडची पोरगी त्याचं काम घेतल्यापासून पैसे काही येणार, मार मात्र निमार मिळालाय मला. त्याला आपण सागरचा काय संबंध त्यात? परवाशी पोरगी बघायला जाणार होतो माहिती आहे का. त्या दिवशी तो आलतास बघ, मावावर जाणार होतो म्हणून सांगितलं. त्यावेळी तिथं 2 मुलं आली आणि मला मारहाण केली आणि जाताना म्हणून गेली त्या लाडच्या पोरगीकडे परत जर पोरगं बघायला घेऊन गेलास तर पुन्हा येऊन मारीन. मग मला खात्री होतीच आधी 100% सागरचा हात आहे त्यात. बरं, तुमचा काय प्लॅन आहे त्या पुढचा? प्लॅन आता या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. डायरेक्ट गावाकडे जायचं, शेती करायची. भास भाव वैतागालाय मार खाऊन मला. अहो असं काय करायला लागलाय? अख्खी गावातली तरुण आहे तुमच्या मागं आहे. तुम्ही मध्यस्थी आहे लग्न लावत केला म्हणून. मग काय करणार. ज्यावेळी मला मारहाण होत्या त्यावेळी ह्यातली पोरं येत नाही बरं वाचवायला. यायला कामापुरती दादा दादा म्हणणारी पोरं ही गावाची ये. मग आता पुढचं नियोजन मात्र गच्च आहे आपल्याकडं. 2 वेळा मारहाण झाली मला, त्यावेळी मी बेसावध होतो. पण ह्या मागचा मास्टर माइंड मला आता कळालाय. आणि ज्यावेळी 3ऱ्यांदा येतील ना ते स्वतःच्या पायावर चालत जाणार नाही काय. आणि तुझा मित्र सागर आणि ती लाडची पोरगी नाही माझ्या इशाऱ्यावर नाचली ना तर स्वतःचं नाव लावणार नाही. म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? आगे आगे देखो होता है क्या. आबा मला एक बोलायचं आहे तुमच्यासोबत. आता काय बोलायचं आहे तुला? मी खूप विचार करून एक निर्णय घेतलाय. आता तू कोणता निर्णय घेतलायस? लग्नाविषयी. काय लग्नाविषयी? हो. कोणता? मी ठरवले त्याच मुलीसोबत लग्न करायचं. त्या मुलीशी म्हणजे कोणत्या मुलीशी बोलतेस तू? आपण पहिल्यांदा बघायला गेलो होतो ना ती मुलगी श्रावणी. आपण तिच्या घरी जाऊ आणि रीतिरिवाजाप्रमाणे आपण लग्नाची बोलणी करून घेऊ. त्या मुलीला बघायला मी तर अजिबात येणार नाही. त्या मुलीचा नाद सोडून दे. आबा ती मुलगी खरंच खूप चांगली मुलगी आहे. मला माहीत नाही ती मुलगी चांगली की वाईट आहे, पण जेव्हा आपण बघायला गेलो होतो ना त्यावेळेला सरळ सरळ आपला तोंडावरती अपमान केला होता. आबा खरंच ती मुलगी चांगली आहे. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती म्हणून तो निर्णय घेतला तिने. बघ त्यातलं काय मला माहीत नाही बघ. हां, तू माझा मान राखून निर्णय घेशील असं मला वाटलं होतं, पण तू असं काय केलं नाही. तुझ्या या गोष्टीशी मी सहमत नाही. आबा जरा तर माझा तर विचार करा. अरे आत्तापर्यंत तुझाच विचार करत होतो म्हणून इतके दिवस थांबलो होतो. हां, नाही मी निर्णय घेतलाय श्रावणीसोबतच लग्न करण्याचा, कारण मी तिच्याशिवाय स्वतःला सावरू शकणार नाही. तू निर्णय घेतलास ना, मग मला कशाला विचारतोयस? तुला हवा आहे ते तू कर. आईला इतकी वर्ष लग्न आपण जुळवतोय, कधी मारहाण झाली नाही आपल्याला. या सावनीच्या स्थळाला बघायला जाताना मारहाण झाल्या. ती पोर चोर पण वाटत नव्हती. बहुतेक सावनीचं आणि त्याचं काय तर कनेक्शन असणार. यायला नशीब खानच आहे आमचं. इथं पण आहे का तुम्ही? अहो मंदिर आहे, मंदिरात कोणी येऊ शकतं. होय माहिती आहे मला, पण जेव्हापासून तुमच्या स्थळाचं काम घेतलंय ना तेव्हापासून माझ्या मागे 7.5 लागल्या. 7.5. जरा चांगली कामं केली असती तर अशी वेळ आली नसती.
हे सगळं तुझ्यामुळं होतंय. जेव्हापासून तुमचं काम घेतलं की नाही तेव्हापासून एक पण लग्न लावलं नाही मी. पैशाची अडचण, हातातोंडाची गाठ पडणं झाले आमच्या. ही ना सगळी कर्म आहेत तुमची आणि तीच आज तुम्ही भोगताय. कर्म म्हणजे आम्ही वाईटच करतोय म्हणा, सगळी चांगली कामं करतोय आम्ही. चांगली कामं? अहो, स्थळाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करायलाय तुम्ही आणि खोटं बोलून लग्न लावून द्यालाय. मग कसं चांगलं होणार तुमचं, सांगा मला. होय, मी खोटं बोलून लावते लग्न, पण काय करणार, ह्या जगात खरं कुठंच खपत नाही, खोटंच खपतंय. मग माणूस काय करणार, जे खपतंय ते विकणार का नाही. जाऊ दे, तुमच्याशी काय बोलण्यात अर्थच नाही. हे बघा लाड साहेब, मी तुमचं स्थळ बघायला त्या पोराला घेऊन यायला तो वाटत मला मारहाण झाली. मी 100% सांगतो हिचं त्या पोराबरोबर लफडा असणार आणि ह्याचा शोध आहे ना मी 100% घेणार. काय शोध लावताय ना बघूयाच. याला जावा, सागऱ्या लपडेबाज, ही इकडं लपडेबाज, याला आमच्यामध्ये मध्ये मध्ये आमचा हाल. अरे सागर, बोल की रे. श्रावणी भेटलेली. मग काय म्हणतो ते? तिला कळालंय की आपण त्या मध्यस्थीला मारहाण केली ते. मग त्यात काय एवढं? अरे पण आता चिडले ना ती. चिडवते की, ती कधीच चिडत नाही, कायम चिडतच असते ती. ती सवयच आहे ती चिडायची. अरे पण तिच्या पप्पाला संशय आला तिच्यावर, हे सगळं आपणच केले म्हणून. अरे खरं तिचा आणि मध्यस्थाचा काय संबंध तिच्या पप्पाला संशय येण्यासारखा? मी काय म्हणते, तू एकदा त्याला भेटून का नाही बघत? अरे मला पण तिला भेटून सगळं सांगायचं आहे, पण तिची कधी ऐकायची मनस्थितीच नसते, कायम भांडतच असते बघ. त्यामुळे मला तिला काय सांगायची इच्छाच होईना झाली. पण तू एकदा तिच्याशी प्रेमानं न भांडता एकदा बोलून बघ. बरं ठीक आहे, उद्या सकाळी तिला बोलतो. पण चल, आबागोद वरडत बसतात, गावात फिरतोय गावात फिरतोय म्हणून. जरा थांबा, बोलायचं आहे तुमच्यासोबत. हो थांबतो, हं. पण कायम तुम्ही रागानच बोलता. रागा नाही तर मग काय प्रेमानं बोलू? अहो तसं नाही. तो मी तूच बोल. तू बोल. नाही तूच बोल. मी काय बोलू हेच कळत नाही मला. तुला जे बोलायचं ना ते बिनधास्त बोल. माफ कर मला. हे काय वेड्यागत करायला लागलंस? उठ. मला माहिती आहे मी खूप वाईट वागत आले तुझ्याशी, म्हणून मी आज तुझी माफी मागत आहे. मी खूप चुका केल्यात आणि मी माफी मागायच्या मापची पण नाहीये. माहिती आहे मला तू खूप चुकलीस आणि मुळात तू एकटीच चुकली नाहीस. मी पण तुझी माफी मागायला पाहिजे, पण काय करणार, आपल्यात आपला ॲटिट्यूड मध्ये येतो. हो, आणि त्यामुळेच आपण वेगळे झालो होतो, पण आता तसं नाही होणार. काय करणार, तू सतत माझ्यासोबत भांडत आलीस, त्यामुळे मी किती त्रास सहन केलाय ना माझं मलाच माहिती. आणि आबांचा पण मी लई काव खाल्लाय. म्हणजे तू आबांना पण सांगितलं सगळं? काय करणार, दुसरा पर्यायच नव्हता माझ्या पुढे. आबा खूप माझ्या मागे लागले होते स्थळ बघायला जाण्यासाठी, त्यामुळे मी आबांना सगळं सांगून टाकलं. बर, असू दे, आता झालं ना सगळं नीट. तुला एक विचारायचं होतं. बोल ना. तू माझी कधी साथ तर नाही ना सोडणार? एखाद दिवस तू माझी साथ सोडशील, पण मी तुझ्या आयुष्यभर साथ सोडणार नाही. लग्न करूयात का आपण? एक मिनिट थांब, मी आलो. आता कुठे चाललास? थांब ना एक मिनिट, आलो. थांबशील ना माझ्यासाठी? हो आहे, मी इथेच, जाऊन ये. कुठे गेलेला?
हे? तूच म्हणलीस ना आपण लग्न करूया का, पण हे ओरिजिनल नाही आहे. चालेल मला. आता हे आणि काय? मी माझ्या नवऱ्याच्या पाया पडत होते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? पण आपल्या घरातले काय बोलणार नाहीत ना? आपलं नातं स्वीकारतील ना ते? बघू पुढच्या पुढे काय होते ते. अहो तसं नाही हो, पण असं काय विषय आहे की कायम तुम्ही रागानंच माझ्याशी बोलताय? हो तुम्हाला काही माहितीच नाही असं कित्येकदा तुम्ही दाखवताय. अहो तुम्ही काय बोलताय, आणखीन कशाविषयी बोलताय हे तुम्ही जरा मला समजावून सांगाल का? समजा सांगायचं ना, ऐका मग. हां, तुमच्या मुलीनं माझ्या मुलाला नादाला लावले आणि त्यामुळे तो माझं काही ऐकत नाही. अहो यात माझ्या मुलीचा आणि तुमच्या मुलाचा काय संबंध? मी स्वतःहून तुमच्याकडे आलो लग्नाची बोलणी करायला. अहो तुमच्या मुलीनं माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. हां, आणि त्यामुळे तो सगळे भलतेच निर्णय घ्यायला लागला आहे. माझं काय ऐकत नाही. तुमची मुलगी उद्धट आहे आणि ती मुलगी मला सून म्हणून पसंत नाही. मला मुलगी कशी पाहिजे जी सून कमी आणि लेख जास्त. अहो जसं दिसतं ना तसं नसतं. माझी मुलगी ना खूप समंजस आहे आणि ती जी निर्णय घेते ना ती खूप विचारपूर्वक घेते. म्हणून तर तिनं माझ्या मुलाला फसवलं आहे. जर माझी मुलगी तुमच्या मुलावर जर प्रेम करत असती ना तर ती मला बोलली नसती का? का तुमच्या मुलानंच माझ्या मुलीला पूस लावल्या? माझा मुलगा तुमच्या मुलीला पूस कशाला लावेल? अहो आतापर्यंत सगळं माझा ऐकायचा आणि जसा प्रेमात पडलाही नाही तसं तो माझा ऐकायचं बंद केला. सगळे भलतेच निर्णय घ्यायला लागलाय. आता माझी तर इच्छाच नाही आहे की माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावून देण्याची. लग्न तर लांबचीच गोष्ट, पण तुमचा चेहरा सुद्धा दाखवू नका इथून पुढे मला. कशाला चेहरा दाखवतोय? तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा. प्रेमाच्या हात अडकवते आणि लागलाय सांगायला.